चला असं येऊ द्या, प्रगती करा. लवकर होऊ द्या. अरे झोपतो इथे लग्नाचाच बोलतो माझा ना तू येऊन यायचा. एक हो. दिवस आहेत आपल्याकडे. येईन. डायरेक्ट जागरणाला ना बर्थडेला पण यायचा. मध्ये येईल ना. मध्ये पण ये. तुझी बर्थडे तारीख सांग मला. आता येईल ना तारीख सांगून ठेव ना घरात. 22 तारीख 22 सप्टेंबर. मग ठीक आहे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर जेडी म्हात्रे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर माझ्याच नाही, तुमच्या सर्वांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आहे आपल्या बाप्पाचं आगमन म्हणजे जसा विराजमान झालेला दिसतो तुम्हाला डेकोरेशनमध्ये. तर आज आहे बाप्पाचा पहिला दिवस. तसे 21 दिवस मखरमध्येच राहील आपला बाप्पा. 21 दिवसात जे काय होणार ते तुम्हाला दाखवतच राहील. आहे आपलं डेकोरेशन पूर्ण. नाही आपली चिल्लर पार्टी काय आहे रे. सो गाईज मी पूजेला उठलो नव्हतो, उठलेलो पण बाहेर गेलतो ना. जेव्हा पूजन झाला तेव्हा मी इथे नव्हतोच. आता जस्ट 3:30 वाजले तेव्हा आलोय. अजून दर्शनाला जायचं आहे. 1.5 दिवसाचे दर्शन आहेत अजून. सगळे दर्शन वगैरे करेन ते पण दाखवेनच तुम्हाला. अजून गावातले दर्शन आहेत ते पण करायचे आहेत. तर पहिला अगोदर जेवून घेतो, उपवास सोडतो, मग नंतर निघतो. गाईज आता मस्त झोपलेलो आलो तेव्हा. प्रसाद वगैरे खाला, मगाशी दर्शन वगैरे घेतला, उपवास सोडला ना. रात्रभर जागलेलो डेकोरेशन करायला ना. जवळजवळ 5:30-6 वाजता झोपलेलो आम्ही. मग सकाळी मला उठवलं नाही. मग तसंच आत्ता मगाशी झोपलो, तिकडून आलो. अजून दर्शनाला जायचं आहे. 1.5 दिवसाचे देव आहेत आपले, गावात आहेत देव. कुठेच गेलो नाही. आता परत एकदा आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊ. आता 21 दिवस तर घ्यायचंच आहे. अजून आपले मित्रांचे पण इन्व्हिटेशन आल्यात मला. त्यांच्याकडे 1.5 दिवसासाठी जायचं आहे पाया पडायला. अजून माझ्यासोबत 1-2 जण आहेत, त्यांना पण घेऊन जाईन. तर आता बघू, पहिला गावात जातो. 2-3 देव आहेत तिथे जाईन. नंतर 2-3 म्हणजे खूप आहेत, पण 2-3 देव असे आहेत की ते डेकोरेशन मला दाखवायचे आहेत. तिथे जाईन, ते पण दाखवेन. मित्रांकडे जाईन, ते पण दाखवेन. तर असेच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आपल्या. सो गाईज आता आरती चालू झालेली आपली. आरती वगैरे संपली ना. आता तसंच गावात जाणार होतो अगोदर. तर आता गावात नाही, कारण बाहेर पण जायचं आहे. परत बाहेर जायला लेट होईल म्हणून इकडे प्रथम पण आले. ए चल ना लवकर, ए बाबू मोबाईल दे त्याला. तो गाईज आला, याच्यासाठी थांबलेलो, नुसता टाइमपास करीत होता. तर आता निघतो लगेच आम्ही ना. तुम्ही डेकोरेशन बघितलं असेल जेव्हा उद्या मी ब्लॉग टाकेन, म्हणजे तुम्ही आज बघणार. जर जेव्हा बघणार तेव्हा कमेंट करून नक्की सांगा डेकोरेशन कसं झालं आहे. तर आता आपण निघतोय मित्राकडे. मी चाललो आहे तिथून मॅककडे जायचं आहे. मग तिथून मॅककडून जर प्रथमच्या आत्याकडे जायचं असेल मग तिथेहून जाऊन येऊ. आलो आहे आता प्रेमकडे ना. प्रेमची ड्रेसिंग बघा, कुर्ता इर्ता घालून. कुठे चालले? 15 ऑगस्ट आहे का आज? चल दर्शन घेऊन घेऊ. चल पहिले दर्शन घेऊ आपण. आता दर्शन वगैरे झाला, जेवण पण झाला. सांगवतो नको जायचं आहे बाहेर, पण नाही ऐकणार मित्र. नाही जेवलो तर राग येतं म्हणून जेवलो. आता चालू आहे मॅककडे. मॅककडे पण 1.5 दिवसातच आहे. आता डायरेक्ट जाऊया तिकडंच ना. ट्रॅफिक तर भरपूर आहे त्याच्या साईडला. दिव्याला मी मगाशीच फोटो बघितला. कुठून आतमधल्या? तावशेंच्या जा रोड बघ. अरे तुझी गाडी म्हणजे ही बघ, माझी गाडी कुठे गेली ती? तुमच्यावर का 4 व्हीलर मध्ये फिरतो का आम्ही गरीब लोक का? ए तू पण ये. 21 दिवसाचा आपली इथं येईल ना. बघ एक पेटी आण ना, ती मस्त लागतं. चालू आहे आता मॅककडे. मॅकची गली बघा मागून. ए काय जरा बाहेर घे ना. ती गली 3-4 वेळा येतो, विसरतो मी. बंगला बांधतो आवाज आहे. लगीन करशील तेव्हा बांध, आता नको. आता नको ना. कुठली आहे? राधे राधे. आमचे भाऊजी येऊन गेले. कोण? देसाईचे. कोण देसाईचे?
तुमचा भाऊ दादा हा कवलदा मगाशी मग आता आम्ही आलो. आम्ही कायम लेट असतो माहित आहे ना. नाही नाही आलो आता तुमची सो गाईज आता अगोदर दर्शन घेतो नंतर बोलतो. नाही इथून काय जर दिसतात रे मला लाईनीत. बुटा दिसतील तुला. हे बघा बुटा राज दिसतील. एक भेटेल ना. घे ना एक. तुला होईल तर घे. एक करा नको दोन नको घे. एक पण नको दोन पण नको. आपली चप्पल वरी जायचं काढायचं घालायला निघायचा. बुटा बिटा घालायचे. हो चला दर्शन हो, घेतो हो, अगोदर. दर्शन घे. दे इथं कॅमेरा मी हा, पकडता दे. घे. असं मी समजू शकतो ब्लॉगरच्या डिफिकल्टी असताना अशा शिकायला लागतं ना. गाणी विनी करला. चला चल ना तोपल ना नाही तर ठेव खाली हो. मूर्तीचे नको मस्ती. ते बाई बरोबर आहे. चला असं येऊ द्या प्रगती करा. लगीन लवकर होऊ द्या. अरे जो तो इथे लग्नाचाच बोलतो माझा. जो तो खराच जो बी येते ना त्याच सांगते. होऊ दे ना लवकर आम्हाला नाचायला भेटेल ना. बी बरोबर आहे. असू द्या आणि असंच गाणी काढ. गाणी बघितलं मी तुझा. आता मॅकने मस्त चमचम करलेला रे. चमचम म्हणजे ते सँडविच टाईप मध्ये असतात. सँडविच टाईप मध्ये तो चमचम असतो. एक नंबर लागतो. ये पण तिथे पण नको आता. अरे ये मेन आहे. ये मेन आहे. ये बॉडी होते बाई. ही main. बॉडी होतं पण आपल्याला आता फिरायचं जरा स्ट्रॉंग राहायला लागतं. कमेंट मध्ये सांगा मूर्ती कशी वाटली. हा, मूर्ती तर भारी तर मला आवडली मूर्ती. बघा मोरावर आहे. thumbnail घेऊन ठेव म्हणजे कसं हा म्हणलं का लगेच क्लिक करा ना व्हिडिओ मध्ये. हा सो गाईज आता निघतोय. पाऊस पडत होता. 15-20 मिनिटं झाली इथे थांबलोय ना. तू येऊन यायचा. एक हो. दिवस आहेत आपल्याकडे. मी तर येईन. डायरेक्ट जागरणाला ना बर्थडेला पण यायचा. मध्ये नेईन ना. मध्ये पण ये. तुझी बर्थडे तारीख सांग मला. आता येईल ना. तारीख सांगून ठेव ना खरं. 22 तारीख 22 सप्टेंबर. मग ठीक आहे चल. तुम्ही पण या सर्व बर्थडेला. जसं मॅक येणारच आहे. आणि गाणी पण आलंय. गाणी पण जाऊन बघा. गाण्याचं नाव सांग तुझे. गाण्याचं नाव ना उमेश ठाकूर या चॅनेलवर आलंय गाणी. नक्कीच जाऊन बघा. बघा परमेश्वराच्या आवाजात ये हा. ओंकार. सो गाईज आता निघतोय. चलो. प्रथम आहे सोबत. आरामात जा. हो, आणि आरामात. जरा पोच आणि सांगायला परत ये. हो. समजलं? हा चल हा चल. सो गाईज आता प्रथम आहे ना तो बोलला की आत्याची इथे आहे. इथेच आलोय तर आत्याची इथे दर्शन घेऊन जाऊ. तर आता तिथून दर्शन घेतो आणि निघतो मला घेतो. आता आलोय आत्याकडे म्हणजे अजिंक्यताकडे. आहे इथेच बाहेरच उभा आहे. तर जाणार होतो घरीच पण डायरेक्ट इथेच आलोय. ओके दमली वाटते बघा. बाबा पण आहे तिथे. डेकोरेशन बघा. सो गाईच अगोदर दर्शन घेतो ना लगेच निघतो कारण परत 12 वाजता आरती लावून जायचं आहे. आता जस्ट पोचलोय घरी. 11:15 झाल्यात. आता 12 वाजता आरती करायची आहे. दोघांहून थकलोय दर्शन घेऊन कारण रोडला एवढी ट्रॅफिक ना बेकार. आता डायरेक्ट आरती घेतानाच व्हिडिओ घेईन नंतर ब्लॉग एंड करीन. मग तर भेटूया नंतरच. आताच आरती वगैरे झाली आपली. मस्त जास्त मोठी नाही घेतली. जेव्हा मोठी घेईन तेव्हा तर दाखवणारच मी कारण जी मोठी आरती घेतो ना ती सगळ्यांनाच बघायला आवडते आरती. आता आपली घरातल्या घरात केली 12ची आरती. तर आज पूर्ण दिवस दमलोय. झोप नाही भेटली. आणि 3 दिवस कंटिन्यू डेकोरेशन मकरचा बाहेरचा कलर पेंटिंगचं काम, टेबल काम, परत गणपतीला आणायला गेलेलो ते ब्लॉग तुम्ही बघितलाच. परत गणपतीला आणला घरी सजवला. परत हार बनवायचे होते ते सगळे बनवले इथे सर्वही मिळून. डेकोरेशन तर तुम्ही बघणारच या ब्लॉगमध्ये ना. बघितलाच असेल ना. मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलाच तुम्हाला डेकोरेशन पण पूर्ण नव्हता दाखवला. या ब्लॉगमध्ये पूर्ण दिसेल तुम्हाला. आणि जेणेकरून तुम्हाला कोणाला जसा टाईम भेटेल तसं तुम्ही सर्वांनी बाप्पाच्या दर्शनाला या.
असं समजा की आपला स्वतःचा बाप्पा आहे, बिंदाशा आपला घर समजून 21 दिवसा बाप्पा आहे. तर आता दमलोय म्हणून आता लवकर लवकर फ्रेश होतो आणि लगेच आराम करतो थोडा, कारण उद्या सकाळी परत लवकर उठायचं आहे. आता कंटिन्यू 21 दिवस तर लवकरच उठायला लागेल, कारण घरी पाहुणे येतात, कुठे काय लागलं तर बाहेर पण जायला लागतो. म्हणून आता लवकर फ्रेश होतो आणि लगेच झोपतो. आणि ब्लॉग आवडल्यास आपला चॅनल म्हणून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि डेकोरेशन कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. बाय बाय.